संवाद विद्यार्थी मित्रांशी डॉक्टर आर्य कुमार यांनी लिहिलेल्या पुस्तकाचं क्रमशः वाचन करीत आहे. जे पुस्तक शिक्षक, विद्यार्थी आणि ज्या व्यक्तीला आपल्या आयुष्यामध्ये ध्येय पूर्ण करायचे त्या प्रत्येक व्यक्तीसाठी आहे. दिवस 10वा, वाचा भाग 2. वर्ग बराच गंभीर होता. सर वर्गात आले आणि सगळेजण शांतपणे उभे राहिले. सगळ्या वर्गावर एक ताण जाणवत होता. सरांनी सर्वांना खाली बसण्यास सांगितले. सर्व वर्गावर त्यांनी नजर फिरवली. मध्येच बसलेल्या सुषमाने त्यांचे लक्ष वेधून घेतले. तिचा चेहरा रडवेला दिसत होता. सर तिच्याजवळ गेले. काय झालं सुषमा? सुषमा, 1 नाही आणि 2 नाही. अगं सांग ना काय झालं ते. सांगितल्याशिवाय मला कळणार कसं? सुषमाने डोळे पुसले. सर, तुम्ही इतक्या पुस्तकांची नावं सांगितली, पण मी यातलं एकही पुस्तक वाचलेलं नाही याचं मला खूप वाईट वाटतंय. शाबास सुषमा, हीच तर तुझ्या वाचनाची सुरुवात आहे. तू एक चांगली वाचक होशील आणि मग बघ जीवनामध्ये कसा आनंद निर्माण होतोय ते. सुषमाचा चेहरा थोडा उजळला. सर सगळ्या वर्गाकडे बघून बोलू लागले. मुलांनो, चांगल्या पुस्तकाशी मैत्री होणं खूप महत्वाचं आहे. सुधाकर प्रभू म्हणतात, ग्रंथ वेळप्रसंगी गुरु होतात, आई होतात, तर कधी डोळे पुसणाऱ्या बहिणीचे हात होतात. कविवर्य बाभ बोरकर म्हणतात, माझा आणि पुस्तकांचा ऋणानुबंध जडला होता. कुणी मला निराशेत आशेचे किरण दाखवले होते, कुणी माझ्या निद्रिस्त प्रतिभेला जाग आणली होती, कुणी माझ्या जखमेवर गार पाण्याची धार धरली होती, कुणी माझ्या अंधारलेल्या जीवन पथावर ऐनवेळी प्रकाश पाडला होता, कुणी माझे हरवलेले बाल्य परत आणून दिले होते, कुणी माझ्या तारुण्याला वेळोवेळी उजाळा दिला होता, तर कुणी माझ्या झोपाळू ध्येयवादावर वेळोवेळी अंकुश लावला होता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना ग्रंथ किती प्रिय होते हे माहित आहे का तुम्हाला? ते म्हणतात, सगळ्या जगाने मला दूर लोटले तेव्हा ग्रंथांनी मला धीर दिला, प्रकाश दिला, दिशा दिली. माझे डोळे अधू झाल्यामुळे माझ्या वाचनामध्ये खंड पडला तर माझ्या जीवनातील स्वास्थ्य संपेल. माझ्या दुर्दैवाने कधी घरावर जप्ती आली, दागदागिने आणि मौल्यवान वस्तू लिलावात गेल्या तर मी ते सहन करीन, पण माझ्या ग्रंथांना कुणी हात लावला तर जीवाच्या कराराने मी तो हात कलम करीन. बाबासाहेबांनी अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, समाजशास्त्र आणि मानव वंशशास्त्र यांचा सखोल अभ्यास केला होता. प्रसंगी उपाशी राहून त्यांनी ग्रंथ खरेदी केले होते. 22,000 पुस्तकांचा त्यांचा संग्रह होता. 22,000 एवढी पुस्तकं त्यांनी वाचली. रमेशला चक्कर यायचीच बाकी होती. म्हणजे काय? म्हणून तर ते आपल्या देशाचे घटनाकार झाले, भारतरत्न झाले. लोकमान्य टिळक, जवाहरलाल नेहरू, विदा सावरकर अशा अनेक महान नेत्यांनी आपला तुरुंगवास सुद्धा लेखन वाचनामध्ये व्यतीत केला. लोकमान्य टिळकांनी गीता रहस्य ग्रंथ मंडालेच्या तुरुंगामध्ये लिहिला, तर पंडित जवाहरलाल नेहरू यांनी डिस्कव्हरी ऑफ इंडिया हा ग्रंथ अहमदनगरच्या तुरुंगामध्ये लिहिला. अंदमानातील काळ्या पाण्याची शिक्षा सावरकरांनी भारतभूमीच्या स्वातंत्र्यप्रेमाने उजळून टाकली. भगतसिंहांचे कारावासातील वाचन तर मी आपणास कालच सांगितले आहे. सरांचा चेहरा घामेजलेला दिसत होता. खिशातील रुमाल काढून त्यांनी चेहरा पुसला आणि शेजारच्या तांब्यातील गोरभर पाणी पिले. मुलांनो, थॉमस पेन हा बंडखोर ग्रंथकार होता. त्याने लिहिलेल्या राईट्स ऑफ मॅन हा ग्रंथ महात्मा फुलेंच्या वाचनात आला आणि त्यातून प्रेरणा घेऊन त्यांनी बहुजनांची सामाजिक गुलामगिरीतून सुटका केली. महात्मा गांधीजींनी रस्किनचा अनटू दिस लास्ट हा ग्रंथ वाचला आणि अनेक गोष्टींचा त्यांना उलगडा झाला. समष्टीच्या भल्यात व्यष्टीचे भले सामावलेलेच असते. सर्वांच्या कामाला सारखे मोल आहे. जेवढं न्हाव्याच्या कामाला तेवढेच वकिलाच्या कामाला. कारण आपल्या कामातून आपली उपजीविका चालावी अशी अपेक्षा करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. शरीरश्रम करणाऱ्याचे जीवन हे खरे जीवन होय. म्हणून एखाद्या शेतकऱ्याचे आणि किंवा कारागिराचे जीवन जगण्यामध्ये खरे जीवन होय. म्हणून एखाद्या शेतकऱ्याचे जीवन जगण्यात सुद्धा खरी मौज आहे.
रस्किनच्या या विचारातून महात्मा गांधींच्या तत्वज्ञानाचा उदय झाला आणि त्यांनी समाजातील जो अगदी खालचा माणूस आहे त्याची प्रगती महत्वाची मानली. खेड्याकडे चला अशी सर्वांची हाक दिली. भगतसिंह, सावरकर, सुभाषचंद्र बोस, चंद्रशेखर आझाद, लाला लजपतराय या आणि यासारख्या अनेक क्रांतीवीरांनी जगातील सर्व देशांचा इतिहास अभ्यासला आणि गुलामगिरी विरुद्ध ते पेटून उठले. आणि म्हणूनच म्हणतात, युद्ध अगोदर डोक्यात व्हावे लागते आणि मगच ते रणांगणावर उतरते. क्रांतिकारकात अभिमानाने नाव घेतले जाते ते स्वातंत्र्यवीर सावरकरांचे. सेल्युलर जेलमध्ये त्यांनी केलेले वाचन आणि लेखन हे एक आश्चर्य आहे. बालपणातच त्यांना वाचनाची आवड निर्माण झाली होती. त्यांनी विविध विषयांची अनेक पुस्तके वाचली. त्यात प्रामुख्याने इतिहास, काव्य व धर्मशास्त्र या संबंधीच्या पुस्तकांचाही समावेश होता. त्यातून त्यांच्या काव्यबुद्धी आणि तर्कबुद्धी विकसित झाली. बौद्धिकता आणि भावनात्मकता यांचा समन्वय झाला. अनेक देशांच्या इतिहासाच्या अभ्यासातून त्यांची अशी खात्री झाली की देशाच्या स्वातंत्र्यासाठी संघटित स्वरूपाचा सहस्त्र संघर्षच करावा लागतो. आत्मबलिदानाची तयारी ठेवावी लागते. त्यांच्यातील क्रांतिकारी विचारांचे व कार्याचे मूळ त्यांच्या व्यक्तिगत चिंतनयुक्त अभ्यासामध्ये सापडते. आणि म्हणूनच डॉक्टर नवलगुंदकर म्हणतात, जीवनाच्या वैरान वाळवंटातून अनवाणी प्रवास करणाऱ्या या देशभक्ताने बालपणापासून केलेले वाचन आणि चिंतन युवा शक्तीला प्रेरक ठरेल. अब्राहम लिंकन यांनी जॉर्ज वॉशिंग्टनचे चरित्र वाचले आणि अनेक पराभव पचवून शेवटी ते अमेरिकेचे अध्यक्ष झाले. वाचनाने एक निग्रो आजच्या अमेरिकेचा अध्यक्ष झाला. नाव सांगाल त्याचे? बराक ओबामा. बऱ्याच जणांनी अचूकपणे सांगितले. हा बराक ओबामा घडलेले तेही वाचनातूनच बरं का. डोरिस गुडविन यांनी अब्राहम लिंकन यांच्यावर लिहिलेले टीम ऑफ रायव्हल्स हे पुस्तक त्यांच्या वाचनात आले. रुझवेल्ट यांचे राष्ट्राध्यक्षपदी आरूढ झाल्यानंतर पहिले 100 दिवस कसे गेले हे त्यांनी वाचले. स्टीव्ह कोल यांचे घोस्ट वाज हे पुस्तक वाचले. जेम्स बाल्डवन, राल्फ एलिसन, लॅक्स्टन, हग्स, रिचर्ड राईट ही पुस्तके तर त्यांनी पौगंडावस्थेमध्ये वाचली. नित्से हा त्यांचा आवडता तत्वज्ञ होता. त्याचे पार्टिंग ऑफ वॉटर्स हे पुस्तक त्यांना खूपच आवडले. मार्टिन लुथर किंग यांचे चरित्र त्यांनी अभ्यासले आणि वी शॅल ओव्हरकम हा आत्मविश्वास त्यांना मिळाला. पण मुख्य म्हणजे काळा आणि गोरा या भेदांच्या पलीकडे ते गेले. मानवी संस्कृती त्यांच्या समोर उलगडली. इंडोनेशियामध्ये शालेय वयातील ओबामांना अमेरिकेतील मानवी हक्क चळवळीची माहिती पुस्तकामधूनच झाली. मानववंशशास्त्राची अभ्यासक असलेल्या त्यांच्या आईने ती त्यांना वाचायला दिली. या सर्व अभ्यासातून त्यांचे व्यक्तिमत्व प्रगल्भ झाले. नियोजन, निर्णय आणि वक्तृत्व या क्षमतांचा विकास झाला आणि अमेरिकेच्या अध्यक्षपदी ते विराजमान झाले. थोडे थांबून सरांनी मुलांना विचारले, बायडिंगच्या दुकानात काम करता करता येथील ती पुस्तके वाचून शास्त्रज्ञ झालेल्या मुलाची कथा मी तुम्हाला सांगितली आहे. कोण हा शास्त्रज्ञ? मायकेल फॅरेडे. सर्वांचा प्रतिसाद. बरोबर. कशामुळे मायकेल फॅरेडे महान संशोधक झाले? वाचनामुळे. त्यांचे स्वतःचे ग्रंथालय होते? नाही. ते श्रीमंत होते? नाही. मग काय होतं त्यांच्याजवळ? मुलं एकमेकांकडे पाहू लागली आणि मग सविता म्हणाली, वाचनाची इच्छा. शाबास. याला वाचनाचं वेड म्हणा हवं तर. ते ज्याला लागलं त्याच्या इतका कोणी सुखी नाही. मग त्याला कुणाची गरज भासत नाही. पुस्तक हे त्याचं जग बनतं आणि पुस्तकं नेहमी चांगलंच सांगतात हे मी तुम्हाला सांगितलंच आहे. आपल्या शाळा कॉलेजमध्ये आणि गावामध्ये ग्रंथालये आहेत. आता तर इंटरनेटवर पाहिजे ते पुस्तक उपलब्ध होत आहे. पण पूर्वी पुस्तकं उपलब्ध होत नव्हती मुलांना. पुस्तकं विकत घेणंही परवडत नव्हतं. अशा प्रतिकूल परिस्थितीतही काही माणसं लेखक झाली, कवी झाली, समाजसुधारक झाली. मिळेल ते त्यांनी वाचलं. सिंधुताई सपकाळांनी दुकानामध्ये पुडी बांधलेला कागद वाचला. मी वनवासी या त्यांच्या आत्मचरित्रामध्ये त्यांनी कसा संघर्ष केला हे वाचायला मिळतं.
अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉक्टर आनंद यादव यांनी त्यांचे बालपण आणि प्राथमिक शिक्षणाचा काळ त्यांच्या आत्मचरित्रात्मक झोंबी या कादंबरीमध्ये वर्णन केलेला आहे. तो वाचल्यानंतर गरिबी व दारिद्र्य म्हणजे काय याची खरी कल्पना येते. सुनील कुमार लवटे यांचं खाली जमीन वर आकाश, आशा अपराध यांचं भोगलीचे दुःख त्याला, डॉक्टर किशोर शांताबाई काळे यांचं कोल्हाट्याचं पोर यासारखी पुस्तकं वाचल्यावर उगीचच परिस्थितीचे रडगाणे गाण्यात काहीच अर्थ नाही हे पटते. नसीमा हुर्जुकांचं चाकाची खुर्ची हे आत्मचरित्र वाचल्यावर आपण धडधाकट असल्याचीच आपल्याला लाज वाटते. पण हे केव्हा? ही पुस्तके आपण वाचू तेव्हाच ना. थोडं थांबून सर बोलू लागले. आपल्या पुढे जी पुस्तकं येतात ती त्या लेखकाच्या वाचनाचं, चिंतनाचं आणि अनुभवाचं सार असतो. त्याच्या अनुभवांचा आणि चिंतनाचा तो परिपाक असतो. ही पुस्तकं पाची पक्वान्नाचं ताट तुमच्या पुढ्यामध्ये आणतात. तुम्ही फक्त त्याचा आस्वाद घ्यायचा, ती वाचायची आहेत आणि जमलंच तर महात्मा गांधींनी सांगितल्याप्रमाणे ते वाचन पचनी पाडून घेतलं पाहिजे आणि त्यातले चांगले विचार हे आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनले पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे वडील रामचंद्र आंबेडकरांनी हे जाणलं होतं म्हणून पुस्तकासाठी त्यांनी मुलीचे दागिने गहाण ठेवण्यासाठी मागितले आणि भीमराव आंबेडकर यांना पुस्तके आणून दिली. विनोबा भावे यांच्या वडिलांनी बडोद्याहून गावी येताना रामायण, महाभारत आणि भागवत हे ग्रंथ कागदात व्यवस्थित बांधून आणले. लहान विनोबांनी आईला विचारलं, आई हा कसला खाऊ? तर त्यांची आई म्हणाली, विनू या खाऊपेक्षा दुसरा अनेक गोड खाऊ असूच शकत नाही. दुर्मिळ पुस्तकं हाती मिळताच या महान लोकांनी त्याची पारायण केली, कारण ती पुस्तकं त्यांना पुन्हा मिळणार नाहीत. आज आमच्याकडे सगळं आहे पण वाचतो आपण? मुले गप्प. असं करून चालणार नाही मुलांनो. वाचलंच पाहिजे. वाचाल तर वाचाल म्हणतात ते खरे आहे. पाठ्यपुस्तके वाचून तुम्ही पास व्हाल हे खरे, पण जीवनाच्या परीक्षेचे काय करायचे? परीक्षेसाठी वाचन एवढीच आपली वाचनाची मर्यादा आहे. त्याची निरर्थकता आपणास शिक्षण संपल्यावर जाणवते. शिक्षण संपते आणि जीवन सुरू होते. जीवनाची परीक्षा पास होण्यासाठी पाठ्यपुस्तकाखेरीज अनेक पुस्तकं वाचली पाहिजेत. सर बोलायचे थांबले. मुले अधिकच गंभीर झालेली दिसली. मुलांनो, मला माहीत आहे की तुमचं अवांतर वाचन काहीच नाही. होय सर, काहीच नाहीये. शाळेतलं वाचून आमची दमछाक होते आहे, सुभाष म्हणाला आणि वर्गात सगळे हसले. सरही त्यात सामील झाले. त्यांच्या एकूण क्षमतेचा अंदाज घेऊन ते म्हणाले, आतापर्यंत मी ज्या पुस्तकांची नावे तुम्हाला सांगितली ती तुम्हाला पटकन उपलब्ध होतीलच असे नाही, आणि झाली तरी ती तुम्हाला सगळीच आवडतील असेही नाही. म्हणून तुम्हाला उपयोगी पडतील अशा पुस्तकांची नावे तुमच्या मराठीच्या पुस्तकात प्रत्येक पाठाखालील स्वाध्यायामध्ये दिलेली आहेत. तुमच्या शाळेच्या ग्रंथालयात त्यातील बरीचशी पुस्तके असतात. किमान ती तरी तुम्ही वाचली पाहिजेत. ग्रंथ हे तुम्हाला बालवयामध्ये संस्कारित करतात, तारुण्यामध्ये मार्गदर्शन करतात, वृद्धापकाळामध्ये दिलासा देतात. तुमच्या जीवनातील कटुता, माणसामाणसातील हेवेदावे, मत्सर, छोटे स्वार्थ यापासून दूर नेऊन एक आगळा वेगळा आनंद देण्याचे सामर्थ्य फक्त ग्रंथामध्ये आहे, असे थोर विचारवंत कॉलियर म्हणतो. तेव्हा वाचनाचे किती फायदे आहेत हे आपल्या लक्षात आलेच. हेलन केलरनी बहुसागरात हेलकावे खाणाऱ्या माणसाला इच्छित स्थळी नेणारे जहाज म्हणजे ग्रंथ असे म्हणताना आयुष्यात आपण संभ्रमित अवस्थेत असताना ग्रंथ आपल्याला कसे मदत करतात हे सांगितले आहे. प्रख्यात कादंबरीकार चार्ल्स डिकन्स कबूल करतो की आयुष्यातील अन्य कोणत्याही मोहापासून तो परावृत्त झाला ते केवळ पुस्तकांच्या प्रेमामुळे. वाचनाचे महत्त्व सांगताना ख्यातनाम इतिहासकार गिबन म्हणतात, भारतातील सगळी संपत्ती जरी माझ्या पायाशी आणून ठेवली तरी मी बालपणापासून जडलेले वाचनाचे प्रेम कधीच सोडून देणार नाही. ग्रंथांच्या सानिध्यात राहण्यासाठी सर्वस्वाचा त्याग करणारा प्रसिद्ध रोमन वक्ता मुत्सद्दी सिसिरो, स्वर्गात ग्रंथ मिळणार नसतील तर स्वर्गही नाकारणारे लोकमान्य टिळक, आपल्या आयुष्यातील जीवश्य कंठस्थ ग्रंथरूपी मित्रांचा शेवटचा दुःखद निरोप घेताना ठसाठसा रडणारे
वॉल्टन स्कॉट आणि वाचन म्हणजे आयुष्यातील विरंगुळा आणि सुख मानणारा नामांकित खगोलशास्त्रज्ञ हर्षल आपणास वाचनाचे महत्त्व पटवून देतात. सर थोडे थांबले तेव्हा भावना म्हणाली, सर आम्हाला हे कोणी सांगितलंच नव्हतं. हं, असू दे, आता मी सांगतोय ना. खरं तर वाचनाविषयी खूप काही सांगता येतील, पण तुम्हाला आता कंटाळा येईल. नाही नाही सर, सांगा ना. सर्वच मुलांची मागणी झाली. ठीक आहे, वाचन आपणाला आनंद देते असं मी म्हणालो. तसेच वाचन मानसिक चिंतेवरचे उत्तम औषधही असते. आपल्या विवंचनेचे उत्तर कदाचित आपल्याला एखाद्या पुस्तकातून मिळू शकते. एकांतात तर पुस्तकासारखा दुसरा सोबतीच नाही. लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, स्वातंत्र्यवीर सावरकर, विनोबा भावे यांनी त्यांचा तुरुंगवास हा ग्रंथांच्या सानिध्यातच आनंदवासात परावर्तित केला. रॉबिन्सन क्रुसो याने जीवनातील 28 वर्ष एका निर्मनुष्य बेटावर बायबल या ग्रंथाच्या सहाय्याने घालवली. एखादं असं पुस्तक हातात येतं आणि चक्क माणसाचं आयुष्य बदलून जातं, याची काही उदाहरणं मी तुम्हाला दिली आहेत. मला वाटतं एखाद्या अशा पुस्तकानं तुमचंही आयुष्य का नाही बदलणार. म्हणून वाचाल ना? हो सर, मुलांच्यात वाचनाची प्रेरणा निर्माण झाल्याचे दिसून आले.